नमस्कार. आजची बातमी खूपच गंभीर आणि वादग्रस्त आहे. एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकारण, समाज आणि कायदा या तिन्ही पातळ्यांवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे नेते टी राजासिंह यांनी केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झालाय आणि या प्रकरणात आता गुन्हाही दाखल करण्यात आलाय. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. महाराष्ट्रातील संभाजीनगर या भागाशी संबंधित हा संपूर्ण वाद आहे. भाजपचे वरिष्ठ नेते टी राजासिंह यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात किंवा वक्तव्यात थेट असे म्हटले की मदरशांवर बुलडोझर चालवले पाहिजेत. हे वक्तव्य त्यांनी स्पष्ट शब्दात केलंय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. टी राजासिंह हे त्यांच्या आक्रमक वक्तव्यांसाठी आधीपासून ओळखले जातात. यावेळीही त्यांनी आपली भूमिका मांडताना थेट आणि वादग्रस्त शब्दांचा वापर केला. याच वक्तव्यात त्यांनी भाजपचेच नेते नितेश राणे यांना समर्थन दिलंय. नितेश राणे यांनी याआधी काही मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि त्याच संदर्भात टी राजासिंह यांनी त्यांचं समर्थन करत हे विधान केलं. हे वक्तव्य समोर आल्यानंतर लगेचच अनेक स्तरांवर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. काही लोकांनी याला समर्थन दिलं तर अनेकांनी याला अत्यंत धोकादायक आणि भडकाऊ वक्तव्य असल्याचं म्हटलं. सोशल मीडियावर हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. अनेकांनी या वक्तव्यावर टीका करत कायदेशीर कारवाईची मागणी केली. या सगळ्या घडामोडींनंतर एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे. टी राजासिंह यांच्या विरोधात अधिकृतपणे FIR दाखल करण्यात आली आहे. या FIR मध्ये त्यांच्या वक्तव्यामुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो अशी नोंद करण्यात आली आहे. हे प्रकरण आता कायदेशीर चौकटीत गेलंय आणि त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागले. या घटनेची वेळ आणि संपूर्ण पार्श्वभूमीबाबत काही माहिती समोर आली असली तरी प्रत्येक तपशिलाबाबत अधिकृत माहिती अद्याप पूर्णपणे स्पष्ट नाही. त्यामुळे तपासानंतरच अधिक स्पष्ट चित्र समोर येईल. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे एक मोठा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय. सार्वजनिक व्यक्तींनी केलेल्या वक्तव्यांची जबाबदारी किती असावी आणि अशा वक्तव्यांमुळे समाजावर काय परिणाम होतो, हे प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. या प्रकरणात पुढे काय घडतं, तपासातून काय निष्कर्ष समोर येतो आणि कायदेशीर पातळीवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुमचं या प्रकरणावर काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा. अशा प्रकारच्या वक्तव्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी का, की हे फक्त वैयक्तिक मत म्हणून पाहावं? तुमचं मत महत्त्वाचं आहे. अशाच महत्त्वाच्या आणि अपडेटेड बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.